Hello friends, welcome to Shrey Academy of Science Cran. In this video, we are going to discuss about the light independent reactions. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लाइट इंडिपेंडेंट रिएक्शंस. ओके, तुम्ही जर फोटोसिंथेसिस हा टॉपिक बघितला तर फोटोसिंथेसिस या टॉपिक मध्ये दोन मेन पार्ट आहेत. पहिला येतो लाइट रिएक्शन आणि दुसरा येतो डार्क रिएक्शन. बरोबर आहे. लाइट रिएक्शंस मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे लाइट रिएक्शन इन्क्लूड्स दी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. तुम्हाला माहित आहे की लाइट रिएक्शन्स मध्ये फोटोफॉस्फोरायलेशन्स हा एक पॉइंट आहे. त्या फोटोफॉस्फोरायलेशन्स मध्ये दोन स्टेप्स आहेत, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. बरोबर आहे. आता आपण दुसरा मेन स्टेज पाहणार आहोत कशाचा, फोटोसिंथेसिसचा, तो म्हणजे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन्स. पहिला येतो लाइट डिपेंडेंट रिएक्शन, ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, फोटोफॉस्फोरायलेशन्स पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन स्टेप्स, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. दुसरी जी स्टेज बघणार आहोत त्याला लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन्स असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डार्क रिएक्शन्स. त्याला काय म्हटलं आहे, डार्क रिएक्शन्स असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं फोटोसिंथेसिस मध्ये दोन रिएक्शन्स आहेत, लाइट रिएक्शन्स आणि डार्क रिएक्शन्स. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन्स म्हणजेच डार्क रिएक्शन्स. आणि याच्यामध्ये फक्त एकच स्टेप्स आहे, ती म्हणजे C3 सायकल, किंवा ज्याला आपण C3 पाथवे असं म्हणणार आहे, किंवा त्याला केल्विन सायकल असं म्हटलं जाणार आहे. मग ती एकमेव अशी सायकल आहे जी डार्क रिएक्शन मध्ये इन्क्लूड आहे. ओके, मग पाहूयात. बघा, फर्स्ट पॉइंट, डार्क रिएक्शन इज अ सिंथेटिक प्रोसेस इन विच CO2 इज रिड्यूस्ड टू कार्बोहायड्रेट्स. डार्क रिएक्शन ही काय, सिंथेटिक प्रोसेस आहे. सिंथेटिक प्रोसेस म्हणजे काय, तर त्या डार्क रिएक्शन मध्ये कुठला तरी सबस्टन्स तयार केला जातो, म्हणजे याला सिंथेटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. मग ह्या डार्क रिएक्शन ही सिंथेटिक प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये काय होतं, तर CO2 चं रिडक्शन कार्बोहायड्रेट्स मध्ये केलं जातं. समजते का? पहा, डार्क रिएक्शन इज अ सिंथेटिक प्रोसेस म्हणजे काय, तर डार्क रिएक्शन मध्ये काहीतरी तयार केलं जातं. बरोबर आहे. इन विच CO2 इज रिड्यूस्ड इनटू कार्बोहायड्रेट. मग त्याच्यामध्ये काय घडतं, तर CO2 चं रिडक्शन कार्बोहायड्रेट्स मध्ये केलं जातं. म्हणजे CO2 ग्रीन प्लांट्स काय करतात, तर फोटोसिंथेसिसच्या मदतीनं CO2 चं फिक्सेशन करतात आणि त्या CO2 चं नंतर कार्बोहायड्रेट्स तयार केला जातो. ओके, नेक्स्ट. आता ही डार्क रिएक्शन कुठं घडणार आहे, बघा, इट ऑकर्स इन स्ट्रोमा. बरोबर आहे. जसं आपण लाइट रिएक्शन ही ग्रॅनाच्या थायलॅकॉइड मध्ये घडतं असं म्हटलं, किंवा ग्रॅनामध्ये घडतं असं म्हटलं, किंवा स्पेसिफिकली थायलॅकॉइड मध्ये घडतं असं म्हटलं. बरोबर आहे. तर डार्क रिएक्शन ही कुठं घडणार आहे, स्ट्रोमा मध्ये घडणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे इट ऑकर्स इन स्ट्रोमा अँड इज इंडिपेंडेंट ऑफ लाईट. आणि काय असणार आहे त्याच्यामध्ये, ती लाईट इंडिपेंडेंट आहे, म्हणजे त्याचा आणि लाईटचा काही संबंध नाही. हेन्स कॉल्ड डार्क रिएक्शन. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डार्क रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे घडताना ही स्ट्रोमा मध्ये घडणार आहे आणि तिथं लाईटची आवश्यकता नाही, म्हणून त्याला लाईट इंडिपेंडेंट असं म्हटलेलं आहे. म्हणून ह्याला डार्क रिएक्शन्स असं म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट. इट इन्व्हॉल्व्स मेनी एन्झायमॅटिक रिएक्शन्स, हेन्स कॉल्ड बायोकेमिकल फेज. या डार्क रिएक्शन मध्ये अनेक एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व्ड आहेत, म्हणून याला बायोकेमिकल फेज असं म्हटलेलं आहे. एक एक स्टेप्स किंवा एक एक पॉइंट लक्षात ठेवा. ओके, बघा पुढं. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय ब्लॅकमन. आपल्याला माहित आहे की डार्क रिएक्शन ही पहिल्यांदा, नीट मध्ये याच्यावरती प्रश्न असतो आणि हा पॉइंट जो आहे तो कन्फ्युजिंग आहे. डार्क रिएक्शन वॉज फर्स्ट एक्सप्लेन बाय ब्लॅकमन इन 1905. 1905 मध्ये ब्लॅकमन या सायंटिस्टनं पहिल्यांदा डार्क रिएक्शन ही शोधून काढलेली आहे. बट आवर प्रेझेंट नॉलेज अबाउट द डार्क रिएक्शन इज ड्यू टू द मेल्विन केल्विन. मान्य आहे की पहिल्यांदा डार्क रिएक्शन कोणी शोधून काढली, तर ब्लॅकमन या सायंटिस्टने 1905 साली डार्क रिएक्शन शोधून काढलेली आहे. पण आताचे जे आपलं फोटोसिंथेसिस मधल्या डार्क रिएक्शनचं जे नॉलेज आहे ते कुणामुळे आहे, तर मेल्विन केल्विन या सायंटिस्ट मुळे आहे.
कधी 1954 मध्ये. ओके, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे नीटच्या दृष्टीनं. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय ब्लॅकमन इन 1905 बट आवर प्रेझेंट नॉलेज ऑफ डार्क रिॲक्शन इज ड्यू टू मेल्विन केल्विन. पहिल्यांदा कोणी शोधून काढलं तर ब्लॅकमन या सायंटिस्टनं शोधून काढलेलं आहे. पण आत्ताचं आपलं जे डार्क रिॲक्शनच्या बाबतीत जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, ते कोणामुळे आहे? मेल्विन केल्विन या सायंटिस्टमुळे आहे. आता या मेल्विन केल्विननं काय केलेलं आहे तर क्लोरेला अल्गीचं काय केलेलं आहे या ठिकाणी कल्चर केलं. क्लोरेला अल्गीचं कल्चर केलं. मग आता तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन हा 6CO2 + 12H2O लागणार आहे, बरोबर आहे. आता क्लोरेला ही अल्गी आहे, बरोबर आहे. क्लोरेला ही युनिसेल्युलर अल्गी आहे. याच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. मग हे सुद्धा काय करणार आहे? फोटोसिंथेसिस करणार आहे. फोटोसिंथेसिसच्या वेळेला कार्बन फिक्स करणार आहे. पण मेल्विन केल्विन या सायंटिस्टनं काय केलं तर क्लोरेलाचं कल्चर मीडियम तयार केलं आणि त्याला नॉर्मल कार्बनच्या ऐवजी रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन दिला, बरोबर आहे. म्हणजे वनस्पती नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीनं साधा कार्बन डायऑक्साईड घेते त्या पद्धतीनं मेल्विन केल्विन या सायंटिस्टनं काय केलेलं आहे तर युनिसेल्युलर क्लोरेलाचं एक कल्चर मीडियम तयार केलं आणि त्याला साधा कार्बन डायऑक्साईड म्हणजे नैसर्गिकरित्या निसर्गामध्ये आढळणारा कार्बन डायऑक्साईड दिला नाही. कुठला दिला तर असा कार्बन डायऑक्साईड प्रोव्हाइड केला ज्याच्या नॉर्मल कार्बन डायऑक्साईडचा तो काय नॉर्मल कार्बनचा तो रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. ओके, आणि मग ज्या वेळेला कार्बन रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स प्रोव्हाइड केला त्यावेळेला काय झालं तर जे जे कंपाऊंड त्या सायकलमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामधून हा कार्बन फिरणार ना, बरोबर आहे का. जे जे कंपाऊंड त्या सायकलमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, डार्क रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यांमध्ये काय दिसणार पुन्हा C14 हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह दिसणार. त्याच्यावरनं मेल्विन केल्विन या सायंटिस्टनं केल्विन सायकल एक्सप्लेन केलेली आहे. ओके, अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय ब्लॅकमन इन 1905 बट आवर प्रेझेंट नॉलेज of dark reaction is due to Melvin Kelvin in 1905. In 1954, who traced in details the path of carbon during the process by using unicellular chlorella, unicellular green algae chlorella and radioactive isotopes C14. Hence, it is called Kelvin cycle. म्हणून त्याला केल्विन सायकल असं म्हटलं जातं. तर केल्विन या सायंटिस्टनं काय केलेलं आहे तर युनिसेल्युलर अल्गी वापरली, क्लोरेला नावाची युनिसेल्युलर अल्गी वापरली, तिचं कल्चर मीडियम तयार केलं आणि ह्याला फोटोसिंथेसिस करत असताना C14 नावाचा कार्बनचा रेडिओऍक्टिव्ह आयसोटोप C14 हा प्रोव्हाइड केला क्लोरेलाला, बरोबर आहे. आणि मग सायकल शोधून काढली म्हणून याला केल्विन सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की पहिल्यांदा डार्क रिॲक्शन ब्लॅकमन या सायंटिस्टने 1905 मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. पण आताचं आपलं जे नॉलेज आहे ते कुणामुळे आहे तर मेल्विन केल्विन या सायंटिस्टमुळे आहे. कधी शोधून काढलं 1954 मध्ये. तिसरी गोष्ट मेल्विन केल्विन या सायंटिस्टने केल्विन सायकल एक्सप्लेन करण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे, कुठला एक्सपेरिमेंट केला तर युनिसेल्युलर क्लोरेला नावाच्या अल्गीचं कल्चर तयार केलं. दुसरी गोष्ट कार्बनचा रेडिओऍक्टिव्ह आयसोटोप्स वापरलेला आहे C14. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला नीट मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नेक्स्ट द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ दिस सायकल इज 3 कार्बन कंटेनिंग कंपाउंड PGA. PGA म्हणजे काय फॉस्फो, P stands for phosphor, G stands for glyceric, A stands for acid. So the first stable product of this cycle is a 3 carbon containing compound PGA. PGA म्हणजे काय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, हेन्स कॉल्ड C3 सायकल ऑर C3 पाथवे, बरोबर आहे. ही जी केल्विन सायकल मेल्विन केल्विन या सायंटिस्टने ही जी केल्विन सायकल शोधून काढलेली आहे त्याच्यामध्ये पहिला स्टेबल कंपाऊंड कुठला आहे तर फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे आणि त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणून याला C3 सायकल किंवा C3 पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, जर डाऊट असेल तर मला लगेच विचारायचे आहेत. पुढे
मग ह्या इंडिपेंडेंट लाईट इंडिपेंडेंट रिॲक्शन मध्ये किंवा डार्क रिॲक्शन मध्ये एकच सायकल इन्व्हॉल्ड आहे, ती म्हणजे कुठली? C3 सायकल किंवा जिला C3 पाथवे असं म्हटलं जातं. ओके.